नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या नोबल अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आपण पाहणार आहोत पोलीस भरती जी भाग 10, ज्यामध्ये आपण फक्त आणि फक्त पोलीस भरतीसाठी व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो. चला तर सुरू करूयात. प्रश्न पहिला, अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लाला लजपत राय. प्रश्न क्रमांक 2, पतित पावन मंदिर सत्याग्रह पुढीलपैकी कोणी केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विदा सावरकर. प्रश्न क्रमांक 3, शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकल्यानंतर त्या किल्ल्यास कोणते नाव दिले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रचंडगड. प्रश्न क्रमांक 4, पश्चिम घाटास पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सह्याद्री. प्रश्न क्रमांक 5, खाजगी व सार्वजनिक अर्थव्यवस्थेत एकत्रितरित्या टिंबटिंब अर्थव्यवस्था मानतात. तर यांना मिश्र अर्थव्यवस्था मानतात, खाजगी व सार्वजनिक क्षेत्र. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची लांबी किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 440 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 7, स्वतंत्र भारताची पहिली जनगणना टिंबटिंबमध्ये पार पडली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1951. प्रश्न क्रमांक 8 मॅंगनीज उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुसरा क्रमांक लागतो मॅंगनीज उत्पादनात भारताचा. प्रश्न क्रमांक 9, सतीश धवन उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्रीहरिकोटा. प्रश्न क्रमांक 10, वेल्थ ऑफ नेशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ॲडम स्मिथ. प्रश्न क्रमांक 11, भारतातील दूध उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणतं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 12, गरम भांड्याला हात लागला की आपण चटकन हात उचलतो, ही क्रिया कोणत्या प्रकारची आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रतिक्षिप्त क्रिया ही. प्रश्न क्रमांक 13, सस्तन प्राण्यात युरिया कोठे तयार होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यकृतामध्ये. प्रश्न क्रमांक 14, पुढीलपैकी कोणत्या धातूचा द्रवणांक सर्वात उच्च असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 टंगस्टन. प्रश्न क्रमांक 15, पंचायत राज संस्थेच्या निवडणुका वेळेवर घेण्यात यावे अशी शिफारस कोणत्या समितीने केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 व्ही के राव. पर्याय क्रमांक 2 व्ही के राव. प्रश्न क्रमांक 16, खानदेश व प्रादेशिक विभागात कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाशिक. प्रश्न क्रमांक 17, महापालिकेच्या विविध करांना कोण मान्यता देते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्थायी समिती. प्रश्न क्रमांक 18, पुढीलपैकी कोणत्या संस्थेत राज्य शासन हस्तक्षेप करू शकत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कटक मंडळ. कटक मंडळमध्ये केंद्र शासन हस्तक्षेप करू शकतं, राज्य शासन नाही. प्रश्न क्रमांक 19, मॉनिटरचे प्रकार कोणते ते ओळखा. प्लाझ्मा, CRT व LCD तिन्ही बरोबर आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. प्रश्न क्रमांक 20, सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या जातीचे गवत वापरतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रोशा. प्रश्न क्रमांक 21, राज्यसभेचे दर 2 वर्षांनी किती सदस्य निवृत्त होतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एकास 3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. प्रश्न क्रमांक 22, चुकीची जोडी ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कलम 19 धार्मिक स्वातंत्र्य ही चुकीची जोडी आहे, बाकीचे सर्व बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 23, प्राचीन चोल घराण्याची राजधानी कोणती होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कावेरीपट्टणम. प्रश्न क्रमांक 24, साहित्य अकादमी पुरस्कार दर वर्षी किती भाषेसाठी दिला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 24 भाषेसाठी दिला जातो दरवर्षी साहित्य अकादमी पुरस्कार. प्रश्न क्रमांक 25, भारतरत्न APJ अब्दुल कलाम अमृत योजना महाराष्ट्रात किती जिल्ह्यासाठी सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 16 जिल्ह्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे, अमृत योजना. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.